विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। गावाला गेलो जय हिंद। मी विश्व 24 न्यूजनं पत्रकार दाऊद मुल्ला। सोलापूर विजापूर महामार्गावर एक अपघात झालेला आहे मोठा। विजापूर बायपास रोडवर एक देशमुख वस्ती म्हणून आहे, या वस्तीमध्ये ते व्यक्ती राहत होता। त्या हायवे रोडवरनंच बायपासच्या रोडवरनं जात होता, तर तिथून अज्ञात वाहनाने उडून गेलेला आहे। तर ते जे व्यक्ती जे जागी ठार झालेला आहे ते व्यक्ती राहत होता देशमुख वस्तीवर। तर इथून थोड्याच अंतरावर देशमुख वस्ती आहे, या वस्तीवर आपण आलेलो आहे की इथले नागरिकांची काय समस्या आपण ऐकून घेऊन म्हण की तिथे गतिरोध नाही, लाईटी नाही आहेत, काही नाही आहे व रस्ता अधूरपणे झालेला आहे। तर इथं आपण नागरिकांशी संवाद साधणार आहोत की आपल्याला काय समस्या आहे इथे। सर आपलं नाव? माझं नाव बालचंद्र मारुती हुंडेकरी। बरं, आता इथं जो अपघात झाला आहे जंगली हॉटेलपासून जे विजापूर बायपासचं काम चालू आहे ते काम सध्या अर्धवट आहे। अर्धवट असतानाही इथून वाहनाची वाहतुकीने चालू केलेली आहे की बाबा हा रस्ता पूर्ण झाला नाही, इथून वाहतूक बंद आहे, अशा कुठल्याही प्रकारचं दर्शवणारा कुठलाही फलक तिथं लावण्यात आलेला नाही। आणि या रस्त्यावरती महामार्गावरती कुठल्याही लाईटची सोय नाही आणि सर्व्हिस रोडला स्पीड ब्रेकर वगैरे काहीसुद्धा नाही। आणि अपघात हा जड वाहनाने धडकल्यामुळे झालेला आहे। व्यक्तीचं नाव काय? ते या अपघातात मयत पावलेल्या व्यक्तीचं नाव संतोष माने असं आहे आणि त्याला 3 मुले आहेत, विवाहित आहे तो, आणि तो घरातला कर्ता पुरुष होता। त्यामुळं हे अपघात पाहता या अपघातानंतर त्याच्या घरात असं कोणीही सुद्धा असं नाही की बाबा त्यांचा काहीतरी सांभाळ करेल। त्यामुळे या IGM कंपनीवर व SDPL कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची नागरिकातून मागणी आहे। आणि त्या कुटुंबियास, त्या संतोष मानेच्या कुटुंबियास काहीतरी आर्थिक मदत मिळावी अशी आमची मागणी आहे। आणि जर याची काही दखल नाही घेतली तर आम्ही इथं रस्ता रोको करणार आहे। याची त्याने संबंधित खात्याने त्यांच्या कंपनीने दखल घ्यावी। हे संतोष माने आहे ना जे व्यक्ती एक्सपायर झाला, त्यांचा व्यवसाय काय? संतोष माने हा बिगारी व्यवसाय करत होता, मोलमजुरीने रोजंदारी कामगार होता। तो कामावरून घरी परतत असताना पायी चालत येत असताना त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली आणि त्याचा त्यात मृत्यू झाला। आपलं नाव सर? नवनाथ देशमुख। बरं, आपलं काय समस्या रोडची बद्दल काय समस्या? केगाव जंगली हॉटेलपासून जे विजापूर बायपास चालू केलं आहे तुम्ही, तिथपासून जे सोयीसुविधा नाही त्या तोपर्यंत तुम्ही जड वाहतूक चालू केली इथून। त्या जड वाहतुकीसाठी तुम्ही पर्यायी मार्ग शोधा, नाहीतर जड वाहतूक बंद करा, एवढीच मागणी आहे फक्त, काही नाही। आता हे मृत्यू झाले याचे जबाबदार कोण? SDPL का IGM वाला आहे? हां। आपलं नाव सर? शत्रुघ्न भगवान देवकते।
मग हे जे व्यक्ती आहे हे रोज सकाळी जाऊन संध्याकाळी येत होता का? हे रोजंदार कामगार माणूस आहे. चालत असताना अज्ञात वाहनाने येऊन त्याला धडकून त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ते जागेत मृत्यू झालेला आहे. ही IGM कंपनी किंवा SDL कंपनी आहेत. ही अधुरं काम असताना त्यांनी वाहनं चालू केलेली आहेत. त्या वाहनामुळं ही मृत्यू झालेला आहे. या दोन्ही कंपनीवर त्यांना हे करून त्यांना काय तर मदत मिळावी व त्यांनी गतिरोधक नाही, कुठं काही नाही, कुठं लाईटिंग नाही, त्या अंधारामुळं हे ॲक्सिडेंट झालेला आहे. आणि ही त्याची त्यांना काय तर त्यांना मदत म्हणून मिळायला पाहिजे ही आमची मागणी आहे. तर आपण मी श्रीनिवास लक्ष्मण पवार. सध्या जो नवीन रस्ता चालू झालेला आहे तो पूर्ण अवस्थेत नाही आहे. रस्ता पूर्ण अवस्थेत नसताना आणि पर्यायी रस्ता म्हणजे जुना रस्ता उपलब्ध असताना देखील हा रस्ता जवळ पडत असल्याने वाहनं त्या रस्त्याने येतात आणि त्यामुळं या रस्त्यामध्ये जे नागरिक राहतात त्या नागरिकांना त्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. आणि जी वाहनांना रोड होता तो रोड सध्या पण चालू आहे, पण त्या रस्त्याने वाहनं न येता चांगला रस्ता झाला म्हणून ह्या रस्त्याने येतात आणि त्यामुळं अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. रस्त्यावर कोणत्याही प्रकारची सोय नाही आहे. रस्ता सध्या अजून अर्धवट स्थितीमध्ये आहे. तर पूर्ण रस्ता होईपर्यंत सदर रस्ता बंद ठेवणं गरजेचं असताना त्या कंपनीने सदर रस्ता खुला केलेला आहे. रस्त्याचं काम हे पूर्णतः अर्धवट आहे. हे जे रस्ता जे चालू केला त्याच्या बाजूला रस्ता नाही का जायला अजून? त्याच्या बाजूला एक रस्ता चालू आहे सध्या केगावचा. चालू आहे. नाही, जो जुना रस्ता होता त्या रस्त्यावर व्यवस्थित गतिरोधक होते, तो रस्ता व्यवस्थित होता आणि त्या रस्त्यावर वाहतूक व्यवस्थित चालू होती. पण हा रस्ता नवीन झाल्यामुळं वाहनांचा कल आहे की सध्या उसाच्या गाड्या वगैरे चालू आहेत, त्यामुळं डिझेल वाजतं म्हणून ह्या रस्त्याने लोकांची वाहतूक चालू आहे. पण तो रस्ता पूर्ण नाही आहे. रस्ता पूर्ण नसल्यामुळं तिथं अपघात घडलेला आहे. बायपास जेव्हा कट होतं तेव्हा तिथं गतिरोधक होणं गरजेचं आहे. तर तिथं कुठल्याही प्रकारचं गतिरोधक नाही किंवा तिथं लाईट बसवलेलं नाही किंवा इंडिकेटर्स नाहीत. त्यामुळं वाहनाला काय कळत नाही आणि रस्त्याच्या कडेने चाललेला हा जो माणूस या अपघातात निधन पावलेला आहे हा नियमित ह्या रस्त्याने चालत येत जात करत होता. त्याची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. रोजचं कष्ट करून त्याचं जीवन व्यतीत होत होतं आणि त्याच्या एकट्याच्या ह्याच्यावरच पूर्ण कुटुंब अवलंबित होतं त्याचं. आता त्या मेन जे करता मनुष्यच गेल्यामुळं त्यांच्या म्हणजे कुटुंबियावर फार मोठं आघात झालेला आहे. तर ह्या गोष्टीला किंवा ह्या घटनेला जे काही कोणी जबाबदार असतील त्या लोकांना जबाबदार धरून त्यांच्या परिवाराला काय तर मदत मिळावी, त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाहाचं काय तर साधन निर्माण करून द्यावं त्या कंपनीने किंवा ज्यांच्याकडे ही जबाबदारी आहे त्यांनी, अशी आमची ह्या भागातील नागरिकांची विनंती आहे. आणि जोपर्यंत हा रस्ता पूर्णतः चालू होत नाही तोपर्यंत जो जुना मार्ग होता तो जुना मार्ग चालू ठेवा. जिथं गतिरोधकची सोय आहे किंवा ज्या रस्त्याने पूर्वीपरापर वाहतूक चालू आहे तिथूनच चालू ठेवावी. हा रस्ता पूर्णतः जड वाहनासाठी बंद करावा, अन्यथा किंवा लवकरात लवकर हे काम पूर्ण करून रस्ता तर चालू करावा आणि त्या रस्त्याला पूर्ण सुविधा द्याव्यात. ही अशी आमची ह्या भागातील नागरिकांची विनंती आहे. तरी याचा गांभीर्याने विचार करावा ही नम्र विनंती आहे. एक मिनिट स्टॉप करू. तर आपण इथं नागरिकांशी संवाद साधलेला आहे. सोलापूर विजापूर महामार्गावर इथले नागरिक IGM जे रोड जी कंपनी आहे IGM म्हणून यांना इथले नागरिक विरोध करत आहेत की चांगल्या पद्धतीनं रोडचं काम न झाल्यानं सुद्धाही त्या रोडवर वाहन जायला परमिशन देत आहेत. तर इथल्या नागरिकांचं हे आपण संवाद साधलेला आहे. यांच्या नागरिकांची तक्रार आहे. मी विश्व 24 न्यूजनं पत्रकार दाऊद मुल्ला, कॅमेरामॅन इलाई मुछाले.
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.